हरिः ॐ श्री परमात्मने नमः। अथ चतुर्दशोऽध्यायः। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची लक्षणे सांगून या दोघांविषयीचे ज्ञान हेच ज्ञान आहे असे सांगितलं. त्यानुसार क्षेत्राचं स्वरूप, स्वभाव, विकार आणि त्याच्या तत्वांच्या उत्पत्तीचा क्रम इत्यादी, तसेच क्षेत्रज्ञाचे स्वरूप, त्याचा प्रभाव यांचं वर्णन केलं आहे. 19व्या श्लोकापासून प्रकृती पुरुष या नावाने प्रकरण आरंभ करून गुण हे प्रकृतीजन्य असतात असे सांगितले आहे. 19व्या श्लोकात असेही भगवंताने सांगितले की पुरुषाच्या चांगल्या वाईट योनींमध्ये वारंवार जन्म होण्यास गुणांचा संग हेच कारण आहे. गुणांचे भिन्न भिन्न स्वरूप काय आहे हे जीवात्म्याला कशा प्रकारे बद्ध करतात, कोणत्या गुणांच्या संघामध्ये व कोणत्या योनीमध्ये त्याचा जन्म होतो, गुणांपासून मुक्त होण्याचा उपाय काय, गुणांपासून मुक्त झालेल्या पुरुषाचे लक्षण तसेच आचरण कसे असते, या सर्व गोष्टी जाणण्यासाठी जाणण्याची स्वाभाविकपणे इच्छा माणसाला निर्माण होते. आणि म्हणून याच विषयाचे स्पष्टीकरण करण्यासाठी या 14व्या अध्यायाचा आरंभ केलेला आहे. 13व्या अध्यायामध्ये सांगितलेले ज्ञानच स्पष्ट करून ते विस्ताराने 14व्या अध्यायात समजावून द्यायचे आहे. प्रथमतः भगवंत पहिल्या 2 श्लोकामध्ये त्या ज्ञानाचं महत्त्व सांगून त्याचं वर्णन पुन्हा सांगण्याची प्रतिज्ञा करीत आहेत. श्री भगवानुवाच परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गतः. भगवान म्हणाले, ज्ञानातीलही अतिउत्तम ते परमज्ञान मी तुला सांगतो की जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धीला पावलेले आहेत. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागतः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. अर्जुना, हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि प्रलय काळीही व्याकुळ होत नाहीत. हे ज्ञान पुन्हा सांगण्याची प्रतिज्ञा करून भगवंतांनी अशा प्रकारे आणि त्याचं महत्त्व सांगून भगवंत आता त्या ज्ञानाचं वर्णन प्रारंभ करीत 2 श्लोकांमध्ये प्रकृती व पुरुष यांच्यापासून संपूर्ण जगाची उत्पत्ती होते असे सांगत आहे. मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. हे अर्जुना, माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो. त्या जड चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते. महत या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की महत या विशेषणासह ब्रह्म हे प्रद या ठिकाणी या श्लोकात कशाचं वाचक आहे आणि त्याला मम म्हणण्याचे आणि योनी असे नाव देण्याचं तात्पर्य काय आहे, थोडक्यात जाणून घेऊया. संपूर्ण जगताची कारणरूपी जी मूल प्रकृती असते तिला
जिला अव्यक्त प्रधान असेही म्हटलं जातं. त्या प्रकृतीचे वाचक महत या विशेषणासह ब्रह्म हे पद आहे. याची व्याख्या 9व्या अध्यायातील 7व्या श्लोकामध्ये केलेली आहे. तिला मम माझी असे म्हणून भगवंतांनी दाखवले आहे की माझ्या हिताशी अनादी संबंध आहे. माझा या मायेशी अनादी संबंध आहे. योनी हे उपादान कारण व गर्भाधानाचा आधार असे त्यांना म्हणतात. येथे त्याला योनी असे नाव देऊन भगवंतांनी असे दाखवले की सर्व प्राण्यांच्या विभिन्न शरीराचे हेच उपादान कारण आणि हाच गर्भाधानाचा आधार आहे. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति यः तासां ब्रह्म महद्योनि रहं बीज प्रदपिता. हे अर्जुना, नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भधारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा पिता मी आहे. 13व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकात असे सांगितले होते की गुणाच्या संगाने या जीवाचा चांगल्या वाईट योनीमध्ये जन्म होतो. त्याप्रमाणे जीव नाना प्रकारच्या योनीमध्ये जन्म घेतात. ही गोष्ट 4थ्या श्लोकापर्यंत सांगितली, परंतु तेथे गुणांची गोष्ट आलेली नव्हती. म्हणून आता ते गूढ काय आहे, त्याची संगती काय आहे, कोणत्या गुणाच्या संघाने चांगल्या योनीमध्ये आणि कोणत्या गुणाच्या संघाने वाईट योनीमध्ये जन्म होतो, या सर्व गोष्टी स्पष्ट करण्यासाठी या प्रकरणाचा भगवंत आरंभ करीत आहे. आता या 5व्या श्लोकापासून तर 8व्या श्लोकापर्यंत प्रथमतः त्या तिन्ही गुणांची प्रकृतीपासून उत्पत्ती आणि त्यांची विभिन्न नावे सांगून मग त्यांचे स्वरूप आणि त्यांच्याद्वारे जीवात्म्याच्या बंधनाचा प्रकार याचे क्रमाने वेगवेगळे वर्णन भगवान परमात्मा करीत आहेत. सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. हे अर्जुना, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरामध्ये बांधून ठेवतात. आता या सत्वगुणाचे स्वरूप आणि त्याच्याद्वारे जीवात्म्याला बद्ध करण्याचा प्रकार भगवंत सांगतायत. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. हे निष्पापा अर्जुना, त्या 3 गुणांमधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणार आहे आणि विकाररहित आहे. तो सुखासंबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधत असतो. आता रजोगुणाचं स्वरूप आणि त्याच्याद्वारे जीवात्म्याला बांधून टाकण्याचा प्रकार भगवान परमात्मा सांगतात. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम. हे अर्जुना, राग रूप रजोगुण इच्छा व आसक्ती यांच्यापासून उत्पन्न झालेला आहे असे तू समज. तो या जीवात्म्याला कर्मांच्या आणि त्यांच्या फळांच्या संबंधाने बांधतो. आता तमोगुणाचं स्वरूप आणि त्यांच्याद्वारे जीवात्म्याला बद्ध करण्याचा प्रकार भगवान परमात्मा सांगतायत. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस
तन्निबध्नाति भारत. हे अर्जुना, सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे तू समज. तो या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि झोप यांनी बांधत असतो. अशा प्रकारे सत्व, रज व तम या तिन्ही गुणांचे स्वरूप आणि त्यांच्याद्वारे जीवात्म्याला बद्ध करण्याचा प्रकार सांगून आता त्या तीन गुणांचा स्वाभाविक व्यापार भगवंत सांगत आहेत. सत्वं सुखे संजयती रजः कर्मणि भारत, ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. हे अर्जुना, सत्वगुण सुखाला, रजोगुण कर्माला तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतो. सत्व इत्यादी तिन्ही जे गुण आहेत, सत्व, रज, तम, ज्यावेळी आपापल्या कार्यात जीवाला लावतात त्यावेळी त्यांना असे करणे कसे शक्य होते, ही गोष्ट पुढील श्लोकात भगवंत सांगतायत. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. आणि हे अर्जुना, रजगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो. सत्वगुण तमोगुणाला दडपून रजोगुण वाढतो. तसेच रजोगुण व सत्वगुण व रजोगुणाला दडपून तमोगुण वाढत असतो. थोडंसं विश्लेषण ऐका. रजोगुण व तमोगुण यांना दाबून सत्वगुण वाढतो म्हणजे नेमकं काय होतं तर बघा, ज्यावेळी रजोगुण व तमोगुण यांची प्रवृत्ती रोखून सत्वगुण हा आपले कार्य सुरू करतो त्यावेळी शरीर, इंद्रिये आणि अंतःकरण यांच्यामधील प्रकाश, विवेक, वैराग्य इत्यादी वाढल्यामुळे ते अत्यंत शांत आणि सुखमय होतात. म्हणजे त्यावेळी रजोगुणाचे कार्य म्हणजे लोभ, प्रवृत्ती व भोग वासनादी, तसेच तमोगुणाचे कार्य निद्रा, आळस आणि प्रमाद इत्यादींचा प्रादुर्भाव ते होऊ देत नाही किंवा होऊ शकत नाही. अशा प्रकारे दोन्ही गुणांना दाबून टाकून सत्वगुण हा ज्ञान, प्रकाश, सुख इत्यादी उत्पन्न करतो. म्हणजेच रजोगुण आणि तमोगुण यांना दाबून टाकून सत्वगुण वाढतो. आता दुसरा प्रश्न असा की सत्वगुण आणि तमोगुण यांना दाबून टाकून रजोगुण वाढणे म्हणजे काय तर बघा, ज्यावेळी सत्वगुण आणि तमोगुण यांची प्रवृत्ती रोखून रजोगुण आपले कार्य सुरू करतो त्यावेळी शरीर, इंद्रिये आणि अंतःकरण यांच्यामध्ये चंचलता, अशांती, लोभ, भोग वासना आणि नाना प्रकारच्या कर्मामध्ये प्रवृत्त होण्याची उत्कट इच्छा उत्पन्न होते. यामुळे त्यावेळी सत्वगुणाचे कार्य असलेला प्रकाश, विवेक शक्ती, शांती इत्यादींचाही अभाव असल्यासारखा दिसतो. तमोगुणाचे कार्य म्हणजे निद्रा, प्रमाद, आळस इत्यादी सुद्धा ते दबून जात असतात. म्हणजेच सत्वगुण व तमोगुण यांना दाबून रजोगुण वाढत असतो. तिसरा प्रश्न असा की सत्वगुण आणि रजोगुण यांना दाबून तमोगुण वाढतो म्हणजे काय होतं त्यावेळेस तर बघा, ज्यावेळी सत्वगुण आणि रजोगुण यांची प्रवृत्ती रोखून तमोगुण हा आपलं कार्य सुरू करतो त्यावेळी शरीर, इंद्रिय आणि अंतःकरण यांच्यामध्ये मोह इत्यादी वाढतात. तसेच प्रमादाबद्दल प्रवृत्ती होते, वृत्ती या विवेकशून्य होतात आणि म्हणून सत्वगुणाचे कार्य प्रकाश व ज्ञान, तसेच रजोगुणाचे कार्य कर्माबद्दल प्रवृत्ती व भोग, त्या भोगाविषयी इच्छा इत्यादींचा अभाव असल्यासारखा होतो. हे सर्व प्रगट होत नाहीत. म्हणजेच सत्वगुण आणि रजोगुण दाबून तमोगुण वाढत असतो. अशा प्रकारे इतर दोन गुणांना दाबून टाकून प्रत्येक गुण वाढत असतो.
असे भगवंताने सांगितले. आता प्रत्येक गुणाच्या वृद्धीची लक्षणे जाणण्याची इच्छा झाल्यावर प्रथमतः सत्वगुणाच्या वृद्धीची लक्षणे भगवान परमात्मा सांगतायत. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्या विवृद्धं सत्वमित्युत. ज्यावेळी या देहात तसेच अंतःकरणात व इंद्रियात चैतन्य आणि विवेक शक्ती उत्पन्न होते त्यावेळी असे समजावे की सत्वगुण वाढला आहे. अशा प्रकारे सत्वगुणाच्या वृद्धीच्या लक्षणाचं वर्णन करून आता रजोगुणाच्या वृद्धीची लक्षणं भगवंत सांगतायत. लोभ प्रवृत्तिरारंभक कर्मणामशम स्पृहा रजशैतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. हे अर्जुना, रजोगुण वाढल्यावर लोभ, प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन फळाच्या इच्छेने कर्माचा आरंभ, अशांती आणि विषयभोगाची लालसा हे सर्व उत्पन्न होत असतात. अशा प्रकारे वाढलेल्या रजोगुणाच्या लक्षणाचं वर्णन करून आता तमोगुणाच्या वृद्धीची लक्षणे सांगितली जात आहेत. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. हे अर्जुना, तमोगुण वाढल्यावर अंतःकरण व इंद्रिये यात अंधार, कर्तव्य कर्मात प्रवृत्ती नसणे, व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती ही सर्व उत्पन्न होत असतात. अशा प्रकारे तिन्ही गुणांच्या वृद्धीची विभिन्न लक्षणे सांगून आता 2 श्लोकांमध्ये त्या गुणांपैकी कोणत्या गुणाला कोणत्या गुणाच्या वेळी मेल्यावर मनुष्याला कोणती गती प्राप्ती होते हे सांगितले जात आहे. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं यान्ति देहभृत् तदोत्तम विदाम लोकान् प्रतिपद्यते. अर्जुना, जेव्हा हा मनुष्य सत्वगुण वाढलेला असताना मरण पावतो तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकामध्ये जात असतो. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढयोनिषु जायते. अर्जुना, रजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्म मिळतो. तसेच तमोगुण वाढला असताना मेलेला मनुष्य हा किडा, पशु, पक्षी इत्यादी मूढ म्हणजे विवेकशून्य जातीमध्ये जन्मतो. सत्व, रज व तम या तिन्ही गुणांच्या वृद्धीमध्ये मरणाऱ्यांना मिळणारे विभिन्न फळे भगवंताने सांगितली. त्यामुळे हे जाणण्याची इच्छा होते की अशा प्रकारे कधी कोणत्या गुणाची तर कधी कोणत्या गुणाची अशी वृद्धी का होते यावर भगवंत सांगतायत. कर्मण सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःख मज्ञानं तमसः फलं. अर्जुना, श्रेष्ठ म्हणजे सात्विक कर्माचे सात्विक अर्थात सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितलेले आहे. राजस कर्माचे फळ दुःख आणि तामस कर्माचं फळ अज्ञान सांगितलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी सुकृतस्य या विशेषणासह कर्मणः हे पद कोणत्या कर्माचं वाचक आलेलं आहे, तसेच त्यांचे सात्विक आणि निर्मळ फळ म्हणजे नेमकं काय, तर त्याविषयी थोडीशी मीमांसा करूया आपण.
जी शास्त्रविहित कर्तव्य निष्काम भावनेने केली जातात त्या सात्विक कर्मांचे वाचक या ठिकाणी सुकृतस्य विशेषणासह कर्मणः हे पद आलेले आहे. अशा कर्माच्या संस्कारामुळे अंतःकरणामध्ये ज्ञान, वैराग्य आदी निर्मल भावांचा वारंवार प्रादुर्भाव होत असतो. मेल्यानंतर दुःख व दोष यांनी रहित अशा दिव्य प्रकाशमय लोकांची जी प्राप्ती होते ती म्हणजेच त्यांचे सात्विक व निर्मल फळ होय. दुसरा प्रश्न असा की राजस कर्म कोणती आहेत आणि त्यांचं फल दुःख म्हणजे नेमकं काय होतं. तर बघा, जी कर्मे भोगांच्या प्राप्तीसाठी अहंकाराने आणि मोठ्या परिश्रमाने केली जातात ती राजस कर्म होत. अशी कर्मे करताना परिश्रमरूपी दुःख होतं, परंतु त्यानंतर सुद्धा ती कर्मे दुःखच देत राहतात. त्यांच्या संस्कारामुळे अंतःकरणात वारंवार भोग, कामना, लोभ व प्रवृत्ती इत्यादी राजस भाव स्फुरण पावतात. त्यांच्यामुळे मन चंचल होऊन अशांतीने व दुःखाने भरून जाते. त्या कर्माचे फलस्वरूप जे भोग प्राप्त होतात तेही अज्ञानामुळे सुखाचे दिसले तरी वस्तुतः दुःखाचीच असतात आणि ती फळे भोगण्यासाठी वारंवार जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये पडावे लागते. ते तर महान दुःख होय. अशा प्रकारे त्यांचे जे फळ मिळते ते सर्व दुःख रूपीच असते. तिसरा प्रश्न असा आहे की तामस कर्म असे कशाला म्हणतात आणि त्याचं फळ अज्ञान म्हणजे नेमकं काय. तर बघा, जी कर्मे न विचार न करता मूर्खपणाने केली जातात, ज्यांच्यामध्ये हिंसा इत्यादी दोष भरलेले असतात ती तामस कर्मे आहेत. त्यांच्या संस्कारांनी अंतःकरणातील मोह वाढतो आणि मेल्यानंतर ज्या योनीमध्ये तमोगुण अधिक असतो अशा जड योनी त्यांना प्राप्त होतात म्हणजेच त्यांचं फल अज्ञान आहे. 11व्या, 12व्या व 13व्या श्लोकामध्ये सत्व, रज, तम या गुणांच्या वृद्धीच्या लक्षणाचं क्रमशः वर्णन भगवंतांनी केलं. नंतर सत्वादी गुणांच्या वृद्धीमध्ये मरण्याने वेगवेगळे फळ सांगितलेलं आहे. यावर असे जाणण्याची इच्छा होते की ज्ञान इत्यादींच्या उत्पत्तीला सत्व इत्यादी गुणांच्या वृद्धीचे लक्षण का मानले गेले आणि म्हणून कार्याची उत्पत्तीमुळे कारणाची सत्ता जाणून घेण्यासाठी ज्ञान इत्यादींच्या उत्पत्तीमध्ये सत्व इत्यादी गुण हे कारण आहेत असे भगवंत सांगत आहेत. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेवच. अर्जुना, सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होतं, रजोगुणापासून निसंशय लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही उत्पन्न होतं. सत्वादी तिन्ही गुणांचं कार्य असलेलं ज्ञान इत्यादींचं वर्णन करून आता सत्वगुणामध्ये स्थिती करण्यासाठी आणि रजोगुण व तमोगुण यांचा त्याग करण्यासाठी तिन्ही गुणांमध्ये स्थित असलेल्या पुरुषांच्या भिन्न भिन्न गतीचं प्रतिपादन भगवंत करत आहेत. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः. सत्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात. रजोगुणात असलेले पुरुष मध्यलोकात म्हणजे मनुष्य लोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद, आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला जातात, अर्थात कीटक, पशु इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात. तेराव्या अध्यायाच्या 21व्या श्लोकामध्ये असं सांगितलं की गुणांचा संग हाच या मनुष्याच्या चांगल्या वाईट योनीच्या प्राप्तिरूप पुनर्जन्माचे कारण आहे. त्याप्रमाणे या 14व्या अध्यायातील 5व्या श्लोकापासून तर 18व्या श्लोकापर्यंत गुणांचं स्वरूप, गुणांचं कार्य यांच्याद्वारे बंधनात पडलेल्या मनुष्यांची गती इत्यादीचं विस्ताराने प्रतिपादन केलेलं आहे. या वर्णनाने ही गोष्ट समजावून दिली आहे
की मनुष्याने प्रथम तमोगुण आणि रजोगुण यांचा त्याग करून सत्वगुणामध्ये आपली स्थिती केली पाहिजे. आपल्या स्वतःला सत्वगुणामध्ये स्थित केलं पाहिजे. त्यानंतर सत्वगुणाचाही त्याग करून गुणातीत झालं पाहिजे. आणि म्हणून पुढील 2 श्लोकात गुणातीत होण्याचे उपाय आणि गुणातीत अवस्थेचं फल हे सांगितले जात आहे. नान्यम गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावं सोऽधिगच्छति. ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही करता नाही असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन स्वरूप मला परमात्म्याला तत्वतः जाणतो, त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. गुणानेता नतीत्यत्रीन् देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते. हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म मृत्यू वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो. अशा प्रकारे जीवनावस्थेमध्ये तिन्ही गुणांच्या अतीत होऊन मनुष्य अमृत प्राप्त करून घेतो. ती रहस्यमय गोष्ट सांगून गुणातीत पुरुषाची लक्षणे, आचरण आणि गुणातीत बनण्याचा उपाय जाणण्याच्या इच्छेने अर्जुन आता प्रश्न करीत आहेत. अर्जुन उवाच कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेता नतीतो भवति प्रभो किमाचार कथं चेतांस त्रीन् गुणानति वर्तते. अर्जुन म्हटले, देवा, या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते, तसेच हे प्रभू, मनुष्य कोणत्या उपायाने या 3 गुणांच्या पलीकडे जातो. अशा प्रकारे अर्जुनाने विचारल्यानंतर भगवंत त्याच्या प्रश्नांपैकी लक्षण आणि आचरण या विषयीच्या 2 प्रश्नांची उत्तर पुढील 4 श्लोकात देत आहेत. श्री भगवान उवाच प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती. श्री भगवंत म्हणाले, अर्जुना, जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्त झाली असता त्यांचा विषाद मानत नाहीत आणि प्राप्त झाले नाही तरी त्यांची इच्छा करीत नाहीत. या ठिकाणी भगवंतांनी प्रकाश, प्रवृत्ती आणि मोह, प्रकाश सत्वगुणाचं कार्य, प्रवृत्ती रजोगुणाचं कार्य आणि मोह तमोगुणाचं कार्य आहे. 3 प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. प्रकाशम या पदाचा अर्थ काय आहे आणि येथे सत्वगुणाच्या कार्यामध्ये फक्त प्रकाश याचाच प्रादुर्भाव आणि तिरोभाव यांच्याबद्दल द्वेष व आकांक्षा न करण्यास का सांगितलेलं आहे. तर बघा, शरीर, इंद्रिय आणि अंतःकरण यांच्यामध्ये आळस व जडता यांचा अभाव होऊन जो हलकेपणा, निर्मलता आणि चैतन्य येते त्याचं नाव आहे प्रकाश. गुणातीत पुरुषांमध्ये ज्ञान, शांती आणि आनंद हे नित्य असतात. त्यांचा कधीच अभाव होत नाही आणि म्हणून येथे सत्वगुणाच्या कार्यापैकी फक्त प्रकाशाबद्दल सांगितलेलं आहे. याचा अभिप्राय असा की सत्वगुणाचा जो प्रकाश आहे
ती प्रकाशात्मक वृत्ती, त्याचा प्रादुर्भाव त्याचे शरीर, इंद्रिय आणि अंतःकरण यांच्यामध्ये जर आपोआप झाला तर तो त्यांचा द्वेष करीत नाही, आणि तिरोभाव झाला तर तो पुन्हा यावा अशी इच्छाही तो करत नाही. त्यांचा प्रादुर्भाव आणि तिरोभाव यांच्यामध्ये नेहमीच त्यांची एकसारखी स्थिती असते. दुसरा प्रश्न असा आहे की प्रवृत्ती या पदाचा भावार्थ काय? आणि येथे रजोगुणाच्या कार्यापैकी फक्त प्रवृत्ती हिचा प्रादुर्भाव आणि तिरोभाव यांच्यामध्ये द्वेष आणि इच्छा यांचा अभाव दाखवण्याचं तात्पर्य काय आहे? तर बघा, याचं समाधान असं आहे, नाना प्रकारची कर्म करण्याची जी स्फूर्ती असते तिला प्रवृत्ती असं म्हणतात. याशिवाय काम, लोभ, स्पृहा, आसक्ती इत्यादी रजोगुणाचे जे कार्य आहे ते गुणातीत पुरुषामध्ये नसतं. कर्माचे अनुष्ठान गुणातीत पुरुषाच्या शरीर, इंद्रिय यांच्याद्वारे होते, ते प्रवृत्तीमध्ये मोडते. म्हणून येथे रजोगुणाच्या कार्यापैकी फक्त प्रवृत्तीमध्ये म्हणजे प्रवृत्तीमध्येच राग, द्वेष यांचा अभाव दाखलेला आहे. याचा अभिप्राय असा की जेव्हा गुणातीत पुरुषाच्या मनात एखादे कर्म करण्याचे स्फुरण होते किंवा जेव्हा शरीर इत्यादींच्या द्वारे त्याचं आचरण होतं तेव्हा तो त्याचा द्वेष करीत नाही. जेव्हा असे होत नाही तेव्हा तो त्याचा इच्छाही करत नाही. कोणतेही स्फुरण किंवा क्रिया यांचा प्रादुर्भाव व तिरोभाव यांच्यामध्ये नेहमीच त्यांची स्थिती एकसारखी असते. तिसरा प्रश्न, मोहम या पदाचा भावार्थ काय? तसेच येथे तमोगुणाच्या कार्यापैकी फक्त मोह याचा प्रादुर्भाव व तिरोभाव यांच्यामध्ये द्वेष व आकांक्षा यांचा अभाव दाखवण्याचा भावार्थ काय आहे? भगवान म्हणतात, अंतःकरणामध्ये मोहात पाडणारी वृत्ती असते, तिच्यामुळे मनुष्याला तंद्रा, स्वप्न, सुषुप्ती इत्यादी अवस्था प्राप्त होतात. तसेच शरीर, इंद्रिय आणि अंतःकरण यामध्ये सत्वगुणाचं कार्य असलेल्या प्रकाशाचा अभाव झाल्यासारखा होतो. याचं नाव आहे मोह. शिवाय अज्ञान व प्रमाद यासारखे तमोगुणाचे जे कार्य आहेत त्याचा गुणातीत पुरुषामध्ये अभाव होतो, कारण अज्ञान हे ज्ञानाजवळ येऊ शकत नाही आणि प्रमाद हा कर्त्याविना काय करणार आहे. म्हणून येथे तमोगुणाच्या कार्यामध्ये मोहाचा प्रादुर्भाव व तिरोभाव यांच्याबद्दल आसक्ती, द्वेषाचा अभाव दाखवलेला आहे. अभिप्राय असा की गुणातीत पुरुषाच्या शरीरामध्ये तंद्रा, स्वप्न किंवा निद्रा यासारख्या तमोगुणाच्या वृत्ती व्याप्त होतात तेव्हा तो गुणातीत पुरुष त्यांचा द्वेष करीत नाही, आणि जेव्हा त्या वृत्ती निघून जातात तेव्हा त्या पुन्हा याव्या अशी इच्छाही त्याला होत नाही. दोन्ही अवस्थांमध्ये त्याची स्थिती नेहमी एकसारखीच असते. पुढे भगवान म्हणतात, उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव यो तिष्ठती नेंगते. अर्जुना, जो साक्षीरूप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच त्या गुणात वावरत आहेत असे समजून तो सच्चिदानंद घन परमात्म्यात एक रूप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधीही तो ढळत नाही. उदासीन कोणाला म्हणतात आणि त्याप्रमाणे स्थित राहणं म्हणजे काय? तर बघा, जी घटना किंवा वस्तू यांच्याशी ज्या मनुष्याचा कोणत्याही प्रकारे संबंध नसतो त्याच्यापासून जो पूर्णतः उपरत असतो त्याला उदासीन असं म्हणतात. गुणातीत पुरुषाचा तिन्ही गुणांशी आणि त्यांचे कार्यरूप असलेले शरीर, इंद्रिय आणि अंतःकरण तसेच सर्व पदार्थ, घटना यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध न राहिल्याने तो उदासीन असल्यासारखा दिसतो, परंतु त्याची ती स्थिती औपचारिकच असते. तिच्याशीही त्याचा कोणत्याही प्रकारे संबंध राहत नाही, आणि हे दाखवण्यासाठी उदासीन असल्याप्रमाणे स्थिर राहणे असे म्हटलेले आहे. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टास्मकांचनः तुल्यप्रिया प्रियो धीरस तुल्यनिंदात्मसंस्तुतिः. जो पुरुष निरंतर आत्मवाद राहून सुख दुःख समान मानतो, माती, दगड आणि सोने यांना सारखेच मानतो,
ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा त्याला निंदा व स्तुती समानच वाटत असतात। या ठिकाणी धीर पद भगवंतांनी वापरले। तर धीर पदाचा भावार्थ काय? ज्ञानी म्हणजे स्थितप्रज्ञ असलेल्या पुरुषाला धीर असं म्हणतात। गुणातीत असलेला पुरुष मोठमोठी सुखदुःखे आल्यावरही आपल्या स्थितीपासून विचलित होत नाही, म्हणून त्याची बुद्धी नेहमी स्थिर असते। मानापमानयोस्तुल्यस तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतस उच्यते। अर्जुना, जो मान व अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणारा हा अभिमान नसतो, त्याला गुणातीत असे म्हणतात। प्रश्न निर्माण होतो की मान आणि अपमान यांच्याबद्दल सम राहणे म्हणजे नेमकं काय? तर बघा, मान आणि अपमान यांचा संबंध बहुतेक करून शरीराशी आहे, म्हणून ज्यांना शरीराबद्दल अभिमान आहे ते संसारी पुरुष मानाबद्दल आसक्ती आणि अपमानाबद्दल द्वेष दाखवतात। यामुळे त्यांना मानामध्ये हर्ष आणि अपमानामध्ये शोक वाटत असतो। तसेच ते मान करणाऱ्याशी प्रेम आणि अपमान करणाऱ्याशी वैर करतात। परंतु गुणातीत पुरुषाचा शरीराशी काहीही संबंध नसल्यामुळे शरीराचा मान झाल्यामुळे त्याला हर्ष होत नाही आणि अपमान झाल्यामुळे शोकही होत नाही। त्याच्या दृष्टीने त्याचा मानापमान होतो, त्याच्या दृष्टीने ज्याचा मानापमान होतो तो ज्याच्याद्वारा होतो, आणि मान अपमान रूपी जे कार्य आहे त्या सर्व गोष्टी माईक आणि स्वप्नवत आहेत, म्हणून मान अपमानामुळे त्याला किंचित आसक्ती द्वेष हर्ष उत्पन्न होत नाही, म्हणजेच त्याचे मान अपमान याच्यामध्ये समस्थिती होते। दुसरा प्रश्न असा की मित्र आणि वैरी यांच्या बाबतीत सम राहणं म्हणजे नेमकं काय करायचं? तर बघा, गुणातीत पुरुषाला स्वतःला कोणत्याही प्रकारच्या प्राण्याबद्दल मित्रभाव किंवा शत्रुभाव नसतो, आणि म्हणून त्या दृष्टीने कोणी मित्र किंवा शत्रू नाही, परंतु इतर लोक आपल्या भावनेप्रमाणे त्यांच्याबद्दल मित्राची भावना किंवा शत्रुत्वाची भावना कल्पना करून घेत असतात। याबद्दल भगवंताचे असे म्हणणे आहे की तो गुणातीत पुरुष हा मित्र व शत्रू यांच्या बाबतीत सम राहतो। याचा अभिप्राय असा की संसारी मनुष्य आपल्याबद्दल मित्रता बाळगणाऱ्यांशी, त्यांच्या नातेवाईकांशी आणि हितेशी यांच्याशी आपलेपणा व प्रीती बाळगतात। त्यांच्यासाठी आपल्या स्वत्वाचा त्याग करून त्यांना मदत करतात। आपल्याशी वैर बाळगणाऱ्यांशी तसेच त्यांचे नातेवाईक हितेशी यांच्याबद्दल द्वेष बाळगतात। त्यांची वाईट करावी अशी त्यांची इच्छा असते आणि त्यांचे अहित करण्यामागे आपली सर्व शक्ती खर्च करतात। गुणातीत पुरुष अशा प्रकारे करीत नाही। दोन्ही पक्षांमध्ये तो समभाव बाळगतो। त्यांच्याकडून रागद्वेष विनाच समभावनेने सर्वांच्या हिताची क्रिया होत असते। तो कोणाचे वाईट करीत नाही आणि त्याला कोणाबद्दल भेदबुद्धी नसते। ते म्हणजेच त्यांचे मित्र व वैरी यांच्यासाठी सम राहणे हा तो प्रकार आहे। अशा प्रकारे अर्जुनाच्या दोन प्रश्नांचे उत्तर देऊन आता गुणातीत बनण्याच्या उपायाविषयीचा तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले जात आहे। 19व्या श्लोकात भगवंताने गुणातीत बनण्याचा उपाय म्हणून स्वतःला अकर्ता समजून निर्गुण निराकार सच्चिदानंद अशा ब्रह्मामध्ये नित्य निरंतर स्थिर राहणे असे सांगितले होते। तसेच वरील 4 श्लोकामध्ये गुणातीत पुरुषाची जी लक्षणे आणि आचरण यांचं वर्णन केलं आहे, त्यांना आदर्श मानून ते धारण करण्याचा अभ्यास करणे हा सुद्धा गुणातीत बनण्याचा उपाय मांडला आहे। परंतु अर्जुनाने या उपायांपेक्षा दुसरा एखादा सरळ उपाय जाणण्याच्या इच्छेने प्रश्न विचारला होता, म्हणून त्या प्रश्नाला अनुकूल असा दुसरा सरळ उपाय भगवंत सांगतायत।
मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. आणि जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने मला निरंतर भजतो तो सुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो. पण भगवंता या ठिकाणी अव्यभिचारी भक्तियोग कशाला म्हणतात आणि त्याने भगवंताला निरंतर भजन म्हणजे नेमकं काय? तर बघा, फक्त एक परमेश्वर हाच सर्वश्रेष्ठ आहे. तोच आमचा स्वामी, शरण जाण्यास योग्य, परमगती, परमाश्रय, तसेच माता, पिता, भाऊ, परमहितकारी आणि सर्वस्व आहे. त्याच्याशिवाय आमचे दुसरे कोणी नाही असे समजून त्याच्याबद्दल स्वार्थरहित, अतिशय श्रद्धापूर्ण असे अनन्य प्रेमाने म्हणजे ज्या प्रेमामध्ये स्वार्थ, अभिमान आणि व्यभिचार यांचा जराही दोष नसेल आणि जे प्रेम नेहमी पूर्ण अटळ असेल, त्या प्रेमाचा थोडासा अंशही भगवंतापेक्षा वेगळ्या वस्तूबद्दल नसेल आणि ज्या प्रेमामुळे क्षणभरही भगवंताची विस्मृती असह्य होईल, त्या अनन्य प्रेमाचे नाव आहे अव्यभिचारी भक्तियोग. अशा भक्तियोगाने भगवंताचे गुण, प्रभाव, लीला यांचं श्रवण, कीर्तन, मनन, त्यांच्या नावाचे उच्चारण, जप, तसेच त्यांच्या स्वरूपाचं चिंतन इत्यादी निरंतर करीत राहणे, तसेच मन, बुद्धी, शरीर इत्यादींना आणि त्या सर्व पदार्थांना भगवंताचेच मानून निष्काम भावनेने स्वतःला फक्त निमित्त समजून त्याच्या आज्ञेप्रमाणे त्याच्याच सेवारूपी सर्व क्रिया त्याच्यासाठीच करीत राहणे म्हणजेच अव्यभिचारी भक्तियोगाने भगवंतांना निरंतर भजने होय. वरील श्लोकामध्ये सगुण परमेश्वराच्या उपासनेचे फल हे निर्गुण निराकार असलेल्या ब्रह्माची प्राप्ती असे सांगितले. तसेच 19व्या श्लोकात गुणातीत अवस्थेचं फल भगवत भावाची प्राप्ती आणि 20व्या श्लोकामध्ये अमृत याची प्राप्ती अशी सांगितली. म्हणून फलामधील विषमतेबद्दल शंकेचे निराकरण करण्यासाठी सर्वांच्या एकतेचे प्रतिपादन करीत भगवंत या अध्यायाचा उपसंहार करीत आहेत. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाः ममृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. अर्जुना, त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी आहे. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रय विभाग योगो नाम 14ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.